हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर बघा, आदिवासी विभाग चौकीदार पदाची आपली एक्झाम जी आहे ती येणाऱ्या काही दिवसामध्ये आहे. ठीक आहे. तर बघा, त्याच्यानुसार इंग्रजीचे 50 प्रश्न हे महत्त्वाचे असे मी घेतलेले आहे. टॉपिकवर प्रश्न घेतलेले आहे. वारंवार या टॉपिकवर प्रश्न जे आहे ते विचारलेली आहे. ठीक आहे. तर नोटिफिकेशनमध्ये बघितलं असणार तुम्हाला 10th लेवलची जी इंग्रजी आहे किंवा सिलेबसमध्ये कोणताही भाग असेल तो 10th लेवलचा घेण्यात येणार आहे. तर त्यानुसार हे क्वेश्चन आहे, सब टॉपिकवर बनवलेले क्वेश्चन आहे, मेन टॉपिक आणि सब टॉपिक. ठीक आहे. प्रत्येक प्रश्न जो आहे तो महत्त्वाचा आहे. ठीक आहे. तर 50 ही अति महत्त्वाचे प्रश्न तुम्ही पूर्ण बघावे, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला म्हणजे प्रश्न उलटा सुलटा जरी आला तरी सुद्धा तुम्ही तो कव्हर केला पाहिजे, असा याच्यामध्ये मी प्रयत्न केला आहे. ठीक आहे. तर आजचा आपला पहिला प्रश्न बघून घेऊया आपण कोणता आहे. ठीक आहे. तर पहिला प्रश्न बघा, इथे काय सांगितलं आपल्याला, फिलिंग द ब्लँक्स विथ करेक्ट आर्टिकल. आय सॉ डॅश डॅश युरोपियन ॲट द मार्केट येस्टरडे. ठीक आहे. तर बघा, आर्टिकलवर बऱ्याच वेळेस प्रश्न हे विचारले जातात. कोणतीही एक्झाम असली तरी प्रश्न हा विचारलाच असतो आर्टिकल या टॉपिकवरती. ठीक आहे. तर आता बघा, आपल्याला इथे विचारलं आहे की आर्टिकल कोणता येणार आहे. तर आता ई आहे. तर सगळ्यांना असं वाटणार ई म्हणजे हा वोवेल आहे. ठीक आहे, म्हणजे स्वर आहे. तर त्यानुसार तुम्ही याला काय करणार, ॲन करणार. ओके. परंतु बघा, ई हा जरी सुरुवातीचा लेटर असला तरी सुद्धा त्याचा प्रोनाऊन्सिएशन आपण काय करतो, युरोपियन करतो. युरोपियन म्हणजे वाय हा प्रोनाऊन्सिएशन होतो. तर सुरुवातीला जे स्वर म्हणजे प्रोनाऊन्स आपण करतो त्यानुसार जे असतं ते आर्टिकल हे वापरलं जातं. तर ठीक आहे, इथे ई जरी असला परंतु त्याचं प्रोनाऊन्सिएशन सुरुवातीला वायचं होतं, म्हणजे तो एक कॉन्सोनंट आहे. ठीक आहे, म्हणजेच व्यंजन आहे. तर त्यानुसार इथे ए येणार, ॲन येणार नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, व्हॉट इज अ सिनोनिम ऑफ द वर्ड ब्रीफ. सिनोनिम म्हणजे समानार्थी शब्द. ठीक आहे. ब्रीफचा आपल्याला समानार्थी शब्द विचारलेला आहे. ठीक आहे. तर बघा, लॉंग, शॉर्ट, डिटेल आणि स्लो. त्याच्यामध्ये बघा हा विरुद्धार्थी येणार. ठीक आहे. तर ब्रीफ म्हणजे थोडक्यात. ओके, म्हणजे अगदी मोजक्या शब्दात, तर त्यालाच आपण बोलतो शॉर्ट. ठीक आहे. आणि हे डिटेल किंवा लॉंग हे त्याचे विरुद्धार्थी म्हणजे अँटोनॉमी येणार. ओके. पुढचा प्रश्न, filling the blanks with the correct word from neither the teacher nor the students present in the class today. ठीक आहे. तर बघा, इथं आपल्याला दिलं आहे तर कोणता वर्बचा फॉर्म इथे येणार आहे. ठीक आहे. तर इथे तुम्हाला असं वाटणार स्टुडंट्स आहे. पहिलं तर गोष्ट लक्षात ठेवा, इथे आपल्याला दिलं आहे स्टुडंट्स. नायदर नॉर जेव्हा पण कोणता पण प्रश्न असेल नायदर नॉरचा, ठीक आहे, आणि इट आहे तो जो आधी असेल ते इथे स्टुडंट्स आहे. तर त्यानुसार इथे येणारं जे आहे पद ते असणार आर. कारण की इथे बघा, स्टुडंट्स जे वापरलं आहे ते प्युरल वापरलेलं आहे. तर त्यानुसार इथे आर येणार. नायदर नॉर असा जेव्हा प्रश्न असेल तेव्हा. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता प्रश्न बघा, चूज द वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर अ पर्सन हू लुक्स ॲट द ब्राईट साईड ऑफ थिंग्स. ठीक आहे. वाक्य याच्यासाठी खाली जे शब्द आहे त्याच्यामध्ये कोणता योग्य शब्द आहे. ओके. असा व्यक्ती जो सकारात्मक विचार करणारा व्यक्ती. ठीक आहे. तर त्याला बोलतात ऑप्टिमिस्ट. ओके, त्याला म्हणतात ऑप्टिमिस्ट. ठीक आहे. आणि त्याच्याच विरुद्ध म्हणजे नकारात्मक विचार करणारा व्यक्ती म्हणजे पेसिमिस्ट. ठीक आहे. सकारात्मक विचार करणारा ऑप्टिमिस्ट असतो. ओके, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, फिल इन द ब्लँक. द कॅट जम्प डॅश डॅश द टेबल. तर इथे बघा, आपल्याला हे जे शब्द दिले आहे त्याच्यातून कोणता शब्द येणार, इन येणार, अपॉन, ॲट की बिटवीन. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा आपल्याला अपॉन येणार. ठीक आहे. अपॉन असेल किंवा इन टू सुद्धा असू शकतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, व्हॉट इज द मिनिंग ऑफ द आयडम अ पीस ऑफ केक. अ पीस ऑफ केक ही जी म्हण आहे तर त्याचा अर्थ काय आपल्याला इथे विचारलेला आहे. म्हणीचा प्रश्न सुद्धा बऱ्याच वेळेस येत असतो. 10th लेवलचेच हे प्रश्न आहे. ठीक आहे. तर बघा, याच्यामध्ये असणार अ व्हेरी इझी टास्क. म्हणजे अ पीस ऑफ केकचा अर्थ असतो की एखादी गोष्ट माझ्यासाठी खूप म्हणजे सोपी आहे. एखादी गोष्ट माझ्यासाठी खूप सोपी आहे, तर तेव्हा ही म्हण अ पीस ऑफ केक ही वापरली जाते, म्हणजे अ व्हेरी इझी टास्क. ठीक आहे. पुढे बघा, चूज द अँटोनॉमी द वर्ड ऑफ ॲनिशियंट. ठीक आहे. तर याचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला विचारला आहे. तर ॲनिशियंटचा विरुद्धार्थी म्हणजे पहिला याचा अर्थ आपल्याला माहिती पाहिजे. याचा अर्थ होतो प्राचीन. ओके. प्राचीनचा विरुद्धार्थी होतो मॉडर्न. ठीक आहे. हे बघा, ओल्ड हा त्याचा समानार्थी होणार, हिस्टोरिक सुद्धा समानार्थी होणार. ठीक आहे.
पुढे बघा ट्रू अँड फॉल्स आहे, म्हणजे आपल्याला इथं विचारलं आहे द सेंटेन्स आय हॅज अ पेन इज ग्रॅमॅटिकली करेक्ट, म्हणजे हे जे सेंटेन्स आहे ते व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे का. ठीक आहे, तर याचं उत्तर बघा काय असणार. तर बघा हे फॉल्स येणार. तर फॉल्स काय येणार, तर इथे आय आहे, जेव्हा पण आय असणार तेव्हा हॅज नाही हॅवचा जो आहे तो वापर केला जातो. तर हॅज कधी वापरतं, ही शी इट असेल तेव्हा हॅजचा वापर केला जातो. ठीक आहे, थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तेव्हा हॅजचा वापर केला जातो. ओके, आय असेल तर हॅवचा वापर केला जातो. त्यानुसार हे जे वाक्य आहे ते चुकीचं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा 9वा. चूज द करेक्ट ऑप्शन. इफ आय डॅश डॅश यू आय विल टेक दॅट जॉब ऑफर. ठीक आहे, तर आपल्याला खाली जे शब्द दिले आहे त्याच्यामधून कोणता शब्द येणार, वॉज, आय एम, वेअर की विल बी, ते आपल्याला शोधायचं आहे. ठीक आहे, तर बघा एखादी हायपोथेटिकल कंडिशन असेल, ठीक आहे, तर तेव्हा बघा वेअर हा यूज केला जातो. ठीक आहे, अनरिअल म्हणजे तो एखाद्या गोष्टीबद्दल सांगतोय, ती प्रेझेंटमध्ये आहे नाही परंतु त्या गोष्टीबद्दल सांगतोय. ओके, तर तेव्हा वेअर असणार. आय जरी असला तरी सुद्धा इथे वेअरचा वापर केला जातो हायपोथेटिकल अनरिअल सिच्युएशन असेल तेव्हा. ठीक आहे, 10वा प्रश्न बघा. व्हॉट डज द आयडम अ व्हाईट एलिफंट मीन, म्हणजे ह्या म्हणीचा अर्थ सांगा. अ व्हाईट एलिफंट. ठीक आहे, तर व्हाईट एलिफंट म्हणजेच त्याचा अर्थ होतो बघा आपल्या मराठीमध्ये पण आहे सफेद हत्ती पोसणे, तर त्यालाच म्हणतात अ कॉस्टली बट युजलेस पॉजेशन, म्हणजे महाग असणारी गोष्ट परंतु त्याचा काहीच वापर होत नाही, तर त्याला आपण बोलतो ना. हे बघा फिलिंग द ब्लँक्स विथ द करेक्ट प्रेपोजिशन. ही इज व्हेरी ॲलर्जिक डॅश डॅश पीनट्स. ठीक आहे, तर इथे बघा आपल्याला काय येणार आहे, तर इथे बघा येणार आहे टू. कधी पण ॲलर्जिक ही गोष्ट असेल तर तेव्हा पण टू हे फॉलो केलं जातं, हे लक्षात ठेवा. ओके, 12वा बघा सिनोनिम्स. चूज द सिनोनिम द वर्ड विव्ड. ठीक आहे, तर याचं सिनोनिम म्हणजेच विव्डचा आपल्याला शोधायचं आहे. तर विव्ड म्हणजेच त्याचा अर्थ ब्राईट हा त्याचा सिनोनिम येणार आहे, कारण की विव्ड म्हणजेच प्रकाशमान किंवा प्रकाशित, तर ब्राईट हा त्याचा सिनोनिम असणार. तर डल, फेंट आणि बोरिंग हे काय असणार, त्याचे अँटोनिम असणार. ठीक आहे, 13वा प्रश्न बघा. चूज द करेक्ट आर्टिकल. द प्रेसिडेंट विल बी चीफ गेस्ट फॉर द डॅश डॅश हॉनररी सॅरेमनी. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा आता बसणार हॉनररी सॅरेमनी. तर इथे पण आपल्याला आर्टिकल विचारलं आहे, तर सेम वरती पहिला प्रश्न होता तसा, तर याच्यामध्ये एच आहे, तर तुम्हाला असं वाटणार की एच आहे म्हणजे हा कॉन्सोनंट आहे, तर इथे ए असणार. परंतु बघा हॉनररीचा आपण जेव्हा प्रोनाउन्सिएशन करतो तर एच हा सायलेंट असतो, ऑनररी आपण त्याला बोलतो. ओके, तर त्यानुसार ओ हा प्रोनाऊन्स होतो. ओके, तर त्याच्यानुसार इथं ॲन येणार. ठीक आहे, ए येणार नाही. एखाद्या शब्दाचं आपण प्रोनाउन्सिएशन कसं करतो त्याच्यावरती आर्टिकल हा डिपेंड असतो. 11वा प्रश्न बघा. fill in the blank with the correct verb form. The furniture in the new office building dash dash very expensive. तर याच्यामध्ये बघा काय येणार आहे, ते फर्निचर आहे, तर त्यानुसार आपल्याला असं वाटेल आर आहे नाही. पण बघा फर्निचर हा अकाउंटेबल नाऊन आहे. ठीक आहे, तर त्यानुसार बघा अकाउंटेबल नाऊन हा सिंग्युलर असतो, तर त्यानुसार इथे इजचा हा वापर केला जातो, आर इथे येणार नाही, हे लक्षात ठेवा. 15वा प्रश्न बघा. चूज द करेक्ट प्रेपोजिशन. माय एल्डर ब्रदर इज सिनियर डॅश डॅश मी बाय 5 years. ठीक आहे, तर इथे बघा कोणतं प्रेपोजिशन आहे, तर इथे बघा टू येणार. तर तुम्ही म्हणणार टू काय येणार, सगळ्यांना असं वाटणार दॅन येणार, हा माझ्यापेक्षा 5 yearने मोठा आहे. ठीक आहे, पण नाही बघा जेव्हा पण आय आर असतो शेवटी एखादी गोष्ट असेल सिनियर, ओके, ज्युनियर, आय ओ आर, ओके, सुपेरियर, ओके, जेव्हा आय ओ आर हे शब्द असतात ठीक आहे तेव्हा टू हा फॉलो केला जातो, हे लक्षात ठेवा. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आय ओ आरचे शेवट असणारे कोणतेही शब्द आले तेव्हा टूचा वापर हा केला जातो, दॅन इथे येणार नाही आहे. ओके, 16वा प्रश्न बघा. चेंज द पॅसिव्ह व्हॉइस. हू कॅन स्पीक इंग्लिश. इथं आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस विचारलेला आहे, असाही प्रश्न येऊ शकतो. तर याच्यामध्ये बघा आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करायचं आहे, तर हूचं बदलून बघा बाय होम होणार आणि कॅन स्पीक इंग्लिश, तर कॅन इंग्लिश बी स्पोकन हे होणार, हे लक्षात ठेवा जेव्हा पॅसिव्ह व्हॉइस असतो. ओके, तर पुढचा प्रश्न बघा. Clients, a number of local business dash dash closed yesterday due to the strike.
ठीक आहे. तर इथे आपल्याला विचारलं आहे काय येणार आहे शब्द. ठीक आहे. तर बघा इथे आपल्याला विचारलं आहे अ नंबर ऑफ. ठीक आहे. जेव्हा पण अ नंबर ऑफ असतो तेव्हा प्युरल फॉर्म हा वापरला जातो, तर त्यामुळे इथं वेअर येणार. ओके. इथं जर द नंबर ऑफ असलं असतं तर तेव्हा सिंग्युलर फॉर्म वापरतात. ठीक आहे. तर त्यानुसार इथे इज आलं असतं, पण इथे अ नंबर ऑफ आहे तर त्यानुसार इथे आपल्याला येणार आहे वेअर, आणि द असलं असतं तर इथे येणार इज. ओके. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. चूज द करेक्ट टेन्स फॉर द वर्ब इन ब्रॅकेट ही इज बाय अ न्यू मोबाईल फोन 2 weeks ago. ठीक आहे. तर इथे आपल्याला करेक्ट टेन्स वापरायचा आहे, हा जो शब्द आहे त्याचा यूज करून. ठीक आहे. तर बघा इथे कोणता टेन्स आहे ना, तर बघा जेव्हा आपण एखादी गोष्ट ही पास्ट मधली विचारली असते, जेव्हा टाइम किंवा वेळ सांगितलेली असते, ओके, तर तेव्हा बघा बॉटचा वापर केला जातो. ठीक आहे. तर बघा ही पास्ट मधली गोष्ट आहे त्यामुळे तेव्हा टाइम हा आपल्याला सांगितला किंवा एखादा इयर सांगितलेला असेल तेव्हा बायचं हे बॉट होणार. ठीक आहे. तर इथे बॉट येणार, ऑप्शन क्रमांक सी. ओके. पुढचा प्रश्न बघा. पिक द मॉडल ऑक्झिलरी दॅट स्टेट्स अ कॉम्पोजिशन नेसेसिटी. ओके. द गव्हर्नमेंट्स डॅट डॅश मेक चाइल्ड फ्रेंडली पॉलिसीज. ठीक आहे. तर आपल्याला इथे मॉडेल ऑक्झिलरी वापरायची आहे. ठीक आहे. तर इथे येणार, तर इथे बघा मस्ट येणार. ओके. तर एखादी स्ट्रॉंग किंवा एखादी जास्त गरज असलेली गोष्ट आपल्याला जेव्हा दाखवायची असते तेव्हा मस्टचा या मॉडेल ऑक्झिलरीचा वापर केला जातो. ठीक आहे. कॅन जो असतो तो ॲबिलिटी तुम्हाला दाखवायची असेल तर कॅनचा वापर केला जातो, आणि पॉसिबिलिटी दाखवायची असेल तेव्हा मेचा वापर केला जातो. ओके. करेक्ट वर्ब. द न्यूज डॅश डॅश व्हेरी शॉकिंग टू एव्हरीवन. ठीक आहे. तर इथे न्यूज आहे तर सगळ्यांना असं वाटेल एस आहे म्हणजे अनेक वचन आहे तर त्यानुसार आर असेल. ठीक आहे. परंतु बघा न्यूज, फर्निचर असे जे शब्द असतात ते अनकाउंटेबल असतात, तर त्याच्यासाठी आपल्याला सिंग्युलर म्हणून इजच वापरला जातो. ठीक आहे. तर त्याच्यानुसार इथे इजचा वापर केला जाणार. ओके. पुढचा प्रश्न बघा. फिलिंग द ब्लँक्स विथ करेक्ट होमोफोन्स. इज दॅट द बॉक्स मेड ऑफ टीन ऑर. इथं आपल्याला होमोफोन वापरायचे आहे. ठीक आहे. म्हणजे कोणती स्पेलिंग ही बरोबर आहे. ठीक आहे. तर त्याच्यानुसार बघा याच्यासाठी आपल्याला बेसिक स्पेलिंग जे आहे ते माहिती असले पाहिजे. तर स्टील STEEL हा इथे वापरला जाणार, ही स्टीलची स्पेलिंग आहे. ओके. तर स्टेल म्हणजे चोरी करणे, आणि हे स्टेल म्हणजे STALE हे म्हणजे शिळे, आणि हे जे असतं ते म्हणजे चोरी करणे, आणि स्टील म्हणजे एखाद्या ठिकाणी स्तब्ध किंवा तशीची तशी पूर्वस्थिती असणे. ठीक आहे. तर इथे आपल्याला स्टील हा शब्द इथे वापरला जाणार आहे. याच्यासाठी स्पेलिंग आपल्याला बेसिक माहिती असल्या पाहिजे. बघा. मेक द सेंटेन्स नेगेटिव्ह विदाउट चेंजिंग इट्स मिनिंग. आय एम अनेबल टू डू दॅट. ठीक आहे. तर बघा नेगेटिव्ह बनवायचं आपल्याला विदाउट चेंजिंग, त्याचा अर्थ न चेंज करता. ठीक आहे. तर बघा आय एम अनेबल टू डू याचा नेगेटिव्ह फॉर्म असणार कॅन नॉट, तर हे याचं उत्तर असणार आय कॅन नॉट डू दॅट. ओके. याचा अर्थही चेंज नाही झाला तर त्याच्यानुसार आपला अर्थ म्हणजे उत्तर हे असणार. प्रश्न बघा. चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. ओके. असाही प्रश्न येतो आपल्याला. द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास. तर आपल्याला इथे क्वेश्चन टॅग विचारलेला आहे. तर बघा इथे हे ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स आहेत. ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स जेव्हा असतो तेव्हा ऑक्झिलरी वापरली जाते. ओके. नॉट वापरला जातो प्लस प्रोनाउन वापरला जातो. ठीक आहे. तर त्याच्यानुसार बघा आपलं काय येणार आहे, तर इथे त्याच्यानुसार वॉजंट इट हे येणार. ठीक आहे. ऑक्झिलरी प्लस नॉट आणि प्लस प्रोनाउन. ठीक आहे. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब द कंप्लीट द सेंटेन्स. द ट्रेन डॅश डॅश बिफोर आय रीच द स्टेशन. इथे आपल्याला वर्बचं करेक्ट फॉर्म विचारला आहे. तर बघा इथे एखादी गोष्ट होऊन गेली आहे म्हणजे बिफोर आय रीच द स्टेशन. ठीक आहे. तर येथे काय येणार हॅड लेफ्ट. एखादी गोष्ट आहे जी होऊन गेली आहे तर तेव्हा आपण हॅड लेफ्ट हा पास्ट परफेक्टचा वापर केला जातो. ठीक आहे. पुढे बघा. सिलेक्ट द ॲप्रोप्रिएट डिटरमायनर. ठीक आहे. देर इज नॉट डॅश डॅश मिल्क लेफ्ट इन द रेफ्रिजरेटर. ठीक आहे. इथं डिटरमायनर आपल्याला विचारलेला आहे. तर याच्यातून बघा कोणता येणार मेनी, सम, एनी, सो. तर याच्यातून येणार आहे इथे एनी येणार. जेव्हा पण अनकाउंटेबल आहे, मिल्क हे काउंटेबल नाही आहे,
अनकाउंटेबल आहे, देर इज नॉट आणि नेगेटिव्ह आहे तर तेव्हा एनीचा वापर केला जातो. ठीक आहे, म्हणजे आपल्याला जर देर इज नॉट डॅश डॅश मिल्क लेफ्ट इन द रेफ्रिजरेटर म्हणजे ते मोजमाप त्या टायमाला करू शकत नाही त्यावेळेला, तर तेव्हा एनीचा वापर केला जातो. आणि इथे इजंट हे नेगेटिव्ह सुद्धा आहे तर त्यानुसार एनी हा वापरला जाईल. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. चूज द मोस्ट सुटेबल कंजक्शन. शी वॉज एक्स्ट्रीमली टायर्ड डॅश डॅश ही स्टेड अप टू फिनिश हर प्रोजेक्ट. येथे आपल्याला कंजक्शन वापरायचं आहे. तर इथे सगळ्यांना असं वाटणार की इथे येणार, इथे आपल्या सगळ्यांना बिकॉज वाटणार, कारण आपल्याला असं वाटेल इथे कारण दर्शवलंय, परंतु इथे येट येणार. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. अशा सिच्युएशनला इथे येट वापरला जातो. पुढचा प्रश्न बघा. Select the correct verb to complete the sentence. The group of students along with their teacher dash going on a field trip tomorrow. ठीक आहे, तर इथे बघा काय सांगितलंय. द ग्रुप ऑफ, ग्रुप हा याचा वापर केला आहे. ठीक आहे, अलॉंग विथ देअर टीचर ही फ्रेज सुद्धा वापरली आहे. ठीक आहे, तर त्याच्यानुसार आपल्या सगळ्यांना असं वाटेल की स्टुडंट्स आहेत, टीचर आहे, त्याच्यानुसार आर येणार. परंतु बघा द ग्रुप हा जो आहे तो एक अनकाउंटेबल आहे तर त्याच्यानुसार बघा इज हा वापर केला जातो अलॉंग विथ देअर टीचर ही फ्रेज सुद्धा असल्यामुळे. ठीक आहे, तर येथे बघा ग्रुप हा शब्द वापरलेला आहे तर ग्रुप हा सिंग्युलर आहे. ठीक आहे, प्युरल फॉर्म नाही आहे. ग्रुपचा वापर हा सिंग्युलर म्हणून केला जातो. ठीक आहे, अलॉंग विथ देअर टीचर, तर अलॉंग विथ देअर टीचर ह्याला प्युरल बनवतो. ठीक आहे, तर त्याच्यानुसार याचा वापर जो आहे इथे इज होणार. ओके, ठीक आहे, तर इज इथे येणार, लक्षात ठेवा. 28वा प्रश्न बघा. विच ऑप्शन करेक्टली कम्प्लीट्स द सेकंड कंडिशनल सेंटेन्स. ठीक आहे, इथे आपल्याला सेकंड कंडिशनल सेंटेन्स विचारला आहे तर खालील कोणतं ऑप्शन येणार. इफ आय डॅश डॅश मोर टाइम आय वुड लर्न हाऊ टू प्ले द सेलो. ठीक आहे, तर सेकंड कंडिशनमध्ये कसला वापर केला जातो ते आपल्याला बघायचं आहे. बघा, जेव्हा पण सेकंड कंडिशन असेल तेव्हा प्रेझेंट किंवा फ्युचरचा हायपोथेटिकल म्हणजे एखादी अनरिअल गोष्ट आपल्याला सांगायची असेल तेव्हा हॅडचा वापर केला जातो. ओके, लक्षात ठेवा. तर इथे आन्सर येणार आहे हॅड. हायपोथेटिकल कंडिशन आहे आणि सेकंड कंडिशन आहे तर तेव्हा हॅडचा वापर हा केला जातो. ओके, इफ प्लस, तेव्हा बघा इफ प्लस पास्ट सिंपल, ओके, आणि वुल्ड याचा वापर केला जातो. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. चूज द ऑप्शन दॅट मेंटेन्स पॅरलल स्ट्रक्चर. टू सक्सीड इन द मॅरेथॉन वन मोस्ट ट्रेन कॉन्सिस्टंटली, ईट हेल्दी मिल्स अँड डॅश डॅश. ठीक आहे, तर बघा आपल्याला हे जे सेंटेन्स आहे खाली जे शब्द दिले आहेत त्याच्यातून मॅच होईल असा शब्द शोधायचा आहे. तर इथे बघा ईट हेल्दी मिल्स अँड, तर इथे बघा गेट इनफ स्लीप, टू गेट स्लीप, यू शुड गेट स्लीप, तर गेटिंग इनफ स्लीप. तर इथे बघा मॅच होणारा शब्द शोधायचा आहे हे वाक्याला. टू सक्सीड इन अ मॅरेथॉन, मॅरेथॉनमध्ये तुम्हाला जर यश मिळवायचं, टू मस्ट ट्रेन कॉन्स्टंटली, ईट हेल्दी, तर तुम्हाला ही गोष्ट सातत्याने करायला लागेल, हेल्दी जेवण खावं लागेल आणि गेट इनफ स्लीप. ठीक आहे, तर बघा सेंटेन्स स्ट्रक्चरनुसार गेट इनफ स्लीप हा इथे मॅच होतो तर त्याच्यानुसार हे आपलं उत्तर येणार. ओके, पुढचा प्रश्न बघा. विच मॉडल वर्ब बेस्ट एक्सप्रेस अ स्ट्रॉंग रिकमेंडेशन ऑर ऑब्लिगेशन. ठीक आहे, तर याच्यामधून कोणतं ऑब्लिगेशन इथे वापरलं जाणार आहे तर लक्षात ठेवा. प्रश्न आपण वाचू. यू डॅश डॅश वेअर अ हेल्मेट वाईल अ मोटरसायकल, इट इज द लॉ. तर याच्यामध्ये बघा अगोदरच्या याच्यात सांगितलं होतं मी एखादं म्हणजे अत्यंत गरजेची गोष्ट असेल, ऑब्लिगेशन असेल तेव्हा मस्ट याचा वापर केला जातो. तर त्यानुसार इथे मस्ट, यू मस्ट वेअर अ हेल्मेट वाईल अ मोटरसायकल, इट इज द लॉ. तर यावेळेस मस्ट या गोष्टीचा वापर केला जातो. पुढचा प्रश्न बघा. चूज द करेक्ट वर्ब. द स्टॅक ऑफ ओल्ड मॅगझिन्स विच हॅड बीन सिटिंग इन द कॉर्नर फॉर इयर्स डॅश डॅश फायनली बिंग रिसायकल. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपल्याला विचारलं आहे आर येणार, वेअर, हॅव की इज येणार. तर इथे बघा स्टॅक ऑफ ओल्ड मॅगझिन्स, स्टॅक म्हणजेच काय गठ्ठा. ठीक आहे, ओल्ड मॅगझिन्सचा गठ्ठा इथे आपल्याला सांगितलं आहे. तर इथे बघा स्टॅक हा एक सिंग्युलर आहे. ठीक आहे, आणि मॅगझिन्स हा प्युरल आहे. परंतु जेव्हा प्रेपोजिशनल फ्रेज आहे, ठीक आहे, स्टॅक ऑफ ओल्ड मॅगझिन्स, तर तेव्हा इथे इज हा वापरला जातो, लक्षात ठेवा. पुढचं चूज द करेक्ट वर्ब. द
entire cast including the lead actress and the director digest for the final bow जे आहे ते अनकाउंटेबल आहे, तर इथे असेंबल्स येणार. ठीक आहे, फॉर फायनल बो. पुढे सिलेक्ट द करेक्ट वर्ब. माय ब्रदर अ टॅलेंटेड म्युझिशियन अँड सॉन्ग रायटर डायजेस्ट एव्हरी इव्हिनिंग. तर इथे आपल्याला करेक्ट वर्बचा फॉर्म विचारला आहे. प्रॅक्टिसिंग येणार. ठीक आहे, तर इथे बघा काय येणार आहे, इथे येणार प्रॅक्टिसेस. ठीक आहे, ओके. माय ब्रदर इज टॅलेंटेड म्युझिशियन अँड सॉन्ग रायटर इज प्रॅक्टिसेस एव्हरी इव्हिनिंग. ओके. 34वा प्रश्न बघा. फिलिंग द ब्लँक्स विथ ॲप्रोप्रिएट डिटरमायनर. आय हॅव अ वर्क टू फिनिश बिफोर कॅन आउट गो. तर इथे आपल्याला डिटरमाइन विचारलेलं आहे की काय येणार आहे. इथे येणार सम, मला थोडं काम आहे. आय हॅव अ सम वर्क टू फिनिश बिफोर आय कॅन गो आउट. ठीक आहे, तर इथे येणार सम. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. द चिल्ड्रन आर फॉन्ड डायजेस्ट इटिंग चॉकलेट्स. म्हणजे काय असतं तर बघा, आवडते. तर मुलांना चॉकलेट खायला खूप आवडते. जेव्हा पण फॉन्ड हा शब्द असेल तेव्हा ऑफचा वापर केला जातो. फॉर येथे येणार नाही. ओके. पुढचा प्रश्न बघा. डायजेस्ट ऑफ टू सिस्टर इज रेडी टू हेल्प द पुअर. तर इथे बघा आपल्याला विचारलं टू सिस्टर. ठीक आहे, तर आपल्याला असं वाटेल की एव्हरी. बघा, जेव्हा पीपल इंडिव्हिज्युअली कन्सिडर केले जातात टू सिस्टर, तेव्हा इच याचा वापर केला जातो. लक्षात ठेवा. ठीक आहे, तर त्यानुसार इथे येणार इच ऑफ द टू सीटर इज रेडी टू हेल्प द पुअर. कधी वापरला जातो, दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त गोष्टी किंवा लोक असेल तेव्हा इचचा हा वापर केला जातो. पुढचा प्रश्न बघा. नेक्स्ट जून आय डायजेस्ट फ्रॉम द युनिव्हर्सिटी. तर याच्यामध्ये बघा काय येणार आहे. एखादी भविष्यातील गोष्ट सांगण्यासाठी विल हॅव अ ग्रॅज्युएट याचा वापर केला जातो. बाय नेक्स्ट जून आय विल हॅव ग्रॅज्युएटेड फ्रॉम युनिव्हर्सिटी. ठीक आहे, फ्युचर परफेक्ट टेन्स हे वापरलं जातं, तर त्यानुसार आय विल हॅव ग्रॅज्युएटेड हे इथे वापरलं जाणार. 38वा प्रश्न बघा. डॅश यू माइंड ओपनिंग द विंडो. इथे आपल्याला जेव्हा पोलाइट रिक्वेस्ट करायची आहे तेव्हा वुडचा वापर केला जातो. वुड यू माइंड ओपनिंग द विंडो जेव्हा पोलाइट रिक्वेस्ट करायची असेल तेव्हा, विनंती करत असतो तेव्हा. पुढे बघा. द वुमन डॅश कार वॉज स्टोलन कॉल द पोलीस. ठीक आहे, द वुमन ची कार जी आहे ती चोरी झाली आहे, तिने पोलिसांना फोन केला. तर इथे येणार जी, त्यालाच बोलतात हुज. ओके. द वुमन हुज कार वॉज स्टोलन कॉल द पोलीस. तर इथे येणार आन्सर हुज. कम्प्लीट द थर्ड कंडिशन. इफ शी डॅश हार्डर शी वुड हॅव द पास द एक्झाम. थर्ड कंडिशन आपल्याला विचारली आहे, तर त्याच्यानुसार बघा काय येणार. जेव्हा पण थर्ड कंडिशन असेल तेव्हा हॅड आणि पास्ट पार्टिसिपल जो असतो तो वापरला जातो. ठीक आहे, प्लस पास्ट पार्टिसिपल याचा वापर केला जातो. करेक्ट फ्रॉम फॉरवर्ड टू डॅश यू ॲट द कॉन्फरन्स. तर आपल्याला इथे विचारले करेक्ट फॉर्म काय येणार आहे. तर इथे येणार सीइंग. चूज द करेक्ट फॉर्म. लुक फॉरवर्ड टू सीइंग यू ॲट द कॉन्फरन्स. ओके. सी आणि प्लस इथे ING लागणार आहे. आपण हा शब्द का घेतला ING, तर जेव्हा आपण टू असेल तर तेव्हा सी जो शब्द आहे त्याला जेरेंट म्हणजे ING लागला जातो, तर त्यानुसार टू नंतर सीइंग हे वापरलं जातं. ठीक आहे. विच इज करेक्ट बिटवीन यू अँड डॅश आय थिंक द प्लॅन इज मिस्टेक. तर इथे काय येणार आहे आपल्याला, तर इथे येणार आहे मी, जेव्हा पण बिटवीन हा वापरला जातो तेव्हा. ठीक आहे, तर त्याच्यानुसार येणार ऑप्शन क्रमांक बी, मी. पुढचा प्रश्न बघा. विच फॉर्म कम्प्लीट द फर्स्ट कंडिशनल सेंटेन्स. ओके, इथे फर्स्ट कंडिशनल सेंटेन्स आपल्याला विचारलं आहे. इफ इट रेन्स टुमारो वी डॅश द पिकनिक. ठीक आहे, तर फर्स्ट कंडिशन आपल्याला विचारलेलं आहे, तर त्याच्यानुसार बघा काय असणार. बघा, जेव्हा पण भविष्यातली गोष्ट हे डिस्क्राईब करायची तर तेव्हा विल आणि कॅन्सल हा शब्द वापरला जातो. ठीक आहे. ही कंटिन्यू वर्किंग डॅश डॅश शी वॉज एक्झॉस्टेड. ठीक आहे,
बघा अप टू सर्टन पॉईंट दर्शवायचा आहे, तर आपल्याला अंटिलचा वापर केला जाईल. ही कंटिन्यू वर्किंग अंटिल ही वॉज एक्झॉस्टेड. ठीक आहे, तर त्यासाठी अंटिलचा वापर केला जातो. पुढे आयडेंटिफाय डिग्री द कॉफी वॉज डॅश डॅश हॉट टू ड्रिंक. द कॉफी वॉज, इथे आपल्याला हे दिलेलं आहे शब्द टू. ठीक आहे, मच, तर इथे बघा येणार टू. द कॉफी वॉज टू हॉट टू ड्रिंक. ठीक आहे, हे नाही येणार, हे पण नाही येणार आणि मच पण नाही येणार. ठीक आहे, तर डिग्री विचारले तर त्याच्यानुसार टू म्हणजे भरपूर. द कॉफी वॉज टू हॉट टू ड्रिंक, तर त्यामुळे हे येणार आहे. तर हे तर येऊ शकत नाही, हे पण नाही आणि मच पण नाही येणार. ठीक आहे, आयडेंटिफाय द करेक्ट ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. आय डॅश डॅश गो टू द जिम मे बी वन्स ऑर ट्वाईस अ इयर. ठीक आहे, तर इथे बघा आपल्याला काय सांगितलं आहे, मे बी वन्स ऑर ट्वाईस अ इयर म्हणजे कधीतरी तो वर्षातून दोनदा, कधीतरी एकदा जातो. म्हणजे इथे काय येणार, ऑफ्टन नाही येणार. ठीक आहे, ऑफ्टन म्हणजे नेहमी, युजली म्हणजे कधी, ऑलवेज म्हणजे डेली बेसिसवर. तर इथे येणार रेअरली. ठीक आहे, कारण की तो वर्षातून ट्वाईस अ इयर दोनदा जात असतो, तर तेव्हा येणार येते रेअरली. आय रेअरली गो टू द जिम मे बी वन्स ऑर ट्वाईस अ इयर. ठीक आहे, पुढे बघा 47. टू द ॲडवर्ब ऑलवेज गोईंग टू दिस सेंटेन्स, म्हणजे ह्या सेंटेन्समध्ये ऑलवेज हे जे आहे कुठे वापरायचं आहे. ठीक आहे, तर बघा शी इज डॅश डॅश इज डॅश डॅश हॅपी इज. ठीक आहे, तर इथे आपल्याला हे ऑलवेज कुठे वापरायचं आहे. बघा याचा आन्सर ऑलवेज काय येणार, शी इज ऑलवेज हॅपी. ठीक आहे, तर ऑलवेज, ऑफ्टन हे शब्द कधी येतात, मेन वर्बच्या अगोदर येतात. ठीक आहे, तर त्याच्यानुसार शी इज ऑलवेज हॅपी हे इथे वापरलं जातं. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. सिलेक्ट द ॲडवर्ब. इज द वॉटर हॉट फॉर टी. तर बघा हे सोपं आहे. इज द वॉटर हॉट इनफ टू टी म्हणजे इतकं गरम पाणी पुरेसं आहे का चहासाठी. त्यासाठी इनफ हा इझी प्रश्न आहे, कोणालाही येऊ शकतो. ठीक आहे, तर टू नाही येणार, व्हेरी पण नाही, क्वाईट पण नाही येणार. इनफ फॉर टी. सेंटेन्स प्लीज वेट डॅश डॅश व्हाईल द सिस्टम अपडेट. ठीक आहे, तर इथे येणार पेशंटली. प्लीज वेट पेशंटली व्हाईल द सिस्टम इज अपडेट. पेशंट तर येणार नाही. ठीक आहे, आणि पेशियन्स पण नाही येणार, विथ पेटंट पण नाही येणार, पेशंटली एलवा येणार इथे. ठीक आहे, ओके, पुढचा प्रश्न बघा शेवटचा. विच इज द परफेक्ट सेंटेन्स. द मूवी इज स्टार्टिंग डॅश डॅश वी शुड टेक अवर सीट्स. ठीक आहे, द मूवी इज स्टार्टिंग सून म्हणजे पिक्चर जो आहे तो लवकरच सुरू होणार आहे. वी शुड टेक अवर सीट, आपली जागा जी आहे आपल्या जागेवर आपण बसून घ्या. ठीक आहे, आपली पण नाही येणार, अर्ली पण नाही येणार, बिफोर पण नाही येणार. लवकरच मूवी चालू होणार आहे, तर आपण आपल्या जागेवर बसून घ्यावं. ठीक आहे, महत्त्वाची अशी प्रश्न होते ते मी घेतलेली आहे. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला याचा फायदा हो येणाऱ्या एक्झाममध्ये. आणि हे टॉपिक वाईज प्रश्न आहे. जे सब टॉपिक असतात किंवा मेन टॉपिक आहे आर्टिकल किंवा ॲडवर्ब, याच्यानुसार मी प्रश्न घेतलेले आहे. ठीक आहे, व्हिडिओ नवीन असणार तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू.